अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना नांदेडमध्ये अजून एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय। नांदेडमधल्या बद्दूर इथून भोंदूबाबा ज्ञानेश्वर नागोराव कोरडे उर्फ तलवार बाबा याला बिलोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अंगात आल्याचा बनाव करून तलवारीचा धाक दाखवून हा भोंदू गोरगरीब जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे। भोंदूबाबा स्वतः हातामध्ये तलवार घेऊन देवाचा अवतार असल्याचं भासवत होता आणि दरम्यान या भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यावेळेला त्याच्या समर्थकांनी चक्क पोलिसांचीच कॉलर पकडली आणि धक्काबुक्की केली आहे। या प्रकरणी दोघा जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। बस 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 आणि मी नाही का हात दिलाय ह्या लायले हात माडीवर बस की हातात काय देते काय देणार बस हात दिलाय। ज्ञानेश्वर करडे मौजे राहणार बडूर येथील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। अंधश्रद्धेचा वापर करून नागरिकांना फसवणूक करणे इत्यादी आरोप ठेवण्यात आलेले आहे। भारतीय न्याय संहिता तसेच अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास चालू आहे। नेमकं तू काय करत होता? तो रविवारच्या दिवशी मंदिरावरती तलवारीने लिंबू कापून अंगामध्ये आल्याचे भासून नागरिकांना त्यांच्या शंका समाधान याबाबत तो मार्गदर्शन करत होता। आणि मी नाही का हात दिलाय। तलवार बाबा हा मागील अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी आघोरी तलवार हातात घेऊन दरबार भरून जर लिंबू कापून उतारे करणे वाऱ्या केलं नाही तर तुम्हाला नुकसान होईल, तुम्हाला कोप होईल असं सांगायचा। बिलोली पोलिसांनी त्यांच्यावर छापा मारून त्यांना पकडण्यात आलेलं आहे। त्याला अटक करण्यात आली। त्यानंतर त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।